पनवेल सायन महामार्गावर खारघर परिसरात एकाच लेनवर अवघ्या 500 मीटर अंतरावर 2 अपघात घडल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. हिरानंदानी ब्रिजवर 4 गाड्यांची साखळी धडक झाली, तर त्याच लेनवर पुढे 3 गाड्या एकमेकांना धडकल्या. या दोन्ही अपघातांत एकूण 7 वाहनांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातामुळे काही काळ वाहनांच्या रांगा लागल्या आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू केले. एसटी महामंडळाने 15 एप्रिलपासून स्वच्छ बस सुंदर बस मोहीम सुरू करत प्रत्येक तिकिटावर 2 रुपयांचा स्वच्छता अधिभार लागू केला आहे. या निधीतून बसची दररोज साफसफाई, सीट, काचा, मजला स्वच्छता व सॅनिटायझेशन केले जाणार आहे. सर्व प्रकारच्या बसना हा नियम लागू असून विद्यार्थ्यांना यातून सूट देण्यात आली आहे. काही ज्येष्ठ नागरिकांनी अतिरिक्त शुल्कावर नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान 1 जूनपासून बस स्थानकांवरील स्वच्छतागृहे मोफत करण्याचा निर्णय घेतला असून प्रवास अधिक स्वच्छ व आरोग्यदायी होण्याची अपेक्षा आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पनवेल येथे 75 अभंगांचे भव्य लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. अप्रचलित रागांवर आधारित अभंग सादरीकरणाने कार्यक्रमाला विशेष रंगत आली. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व नादब्रह्म साधना मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अभंगांच्या सादरीकरणाने सभागृह भक्तिरसात न्हाऊन निघाले. शास्त्रीय संगीत व अध्यात्म यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. नावाशेवा पाणीपुरवठा योजना टप्पा 3 वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रशासनाला दिले. पनवेल महापालिकेत झालेल्या बैठकीत त्यांनी योजनेचा सविस्तर आढावा घेत वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा सक्षम करणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत सुरू असलेले काम तांत्रिक अडचणी व जागा मालकांशी वादांमुळे लांबले असून आता जुलै अखेर पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अडथळे दूर करण्यासाठी नगरसेवकांवर जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या असून नागरिकांशी संवाद साधण्याचे आवाहन करण्यात आले. खोपोलीतील मिळगाव डम्पिंग ग्राउंडला लागलेल्या भीषण आगीमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही मिनिटांतच काळ्या धुराचे लोट आकाशात पसरले होते. विषारी धुरामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास व डोळ्यांची जळजळ जाणवू लागली. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली, मात्र कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे आग आटोक्यात आणणे कठीण झाले होते. या घटनेनंतर नगर परिषदेच्या दुर्लक्षाविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला. डम्पिंग ग्राउंड व्यवस्थापनात हलगर्जीचा आरोप करत तात्काळ उपाययोजनांची मागणी करण्यात आली. महाड MIDC परिसरात 2 दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात घडला. काळीजगाव हद्दीत मुख्य रस्त्यावर ही घटना घडली. ॲक्टिवा व दुसऱ्या दुचाकीची जोरदार टक्कर झाल्याने ॲक्टिवावरील व्यक्ती गंभीर जखमी झाली. दुसऱ्या दुचाकीवरील चालक रत्नागिरी जिल्ह्याचे असल्याचे सांगण्यात आले. अपघातानंतर स्थानिकांनी तत्काळ मदत करत जखमींना रुग्णालयात हलवले. पोलीस घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात उभारण्यात येणाऱ्या होर्डिंग्जमुळे रस्त्याचे विद्रुपीकरण होत असून अपघाताचा धोका वाढला आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना दिवसरात्र उभी राहणारी ही होर्डिंग्ज यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे वाढत असल्याचा आरोप होत आहे. IRB व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे. या होर्डिंग्जमुळे चालकांचे लक्ष विचलित होऊन अपघाताची शक्यता वाढते. तसेच कमकुवत बांधकामामुळे वादळात ती कोसळून जीवित व वित्तहानी होऊ शकते. याबाबत तातडीची कारवाईची मागणी होत आहे. उरणच्या पुनाडे धरणाच्या समस्यांची पाहणी करताना आमदार महेश बालदी व जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. 8 गावांना पाणी पुरवठा करणारे या धरणात गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. जलशुद्धीकरण प्रकल्प, गाळसाठा, अपुऱ्या पाण्याच्या समस्या यावर चर्चा करण्यात आली. गळती दुरुस्त केल्यास संपूर्ण तालुक्याला पाणी पुरवठा शक्य असल्याचे सांगण्यात आले. या कामांचा आराखडा तातडीने तयार करण्याचे आदेश देण्यात आले. आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही देण्यात आले. गव्हाणफाटा चिरनेर मार्गावरील रेल्वे ओव्हरहेड पूल अखेर वाहतुकीसाठी खुला झाला असून 3 वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. मध्य रेल्वेच्या वतीने बांधण्यात आलेल्या या पुलामुळे दररोज हजारो प्रवासी व वाहन चालकांची गैरसोय दूर होणार आहे. या मार्गावरून पनवेल, मुंबई व ठाणे येथे जाणे सुलभ होणार असून ST बस सेवाही पुन्हा सुरू होणार आहे. पुलाचे उद्घाटन पोलीस उपनिरीक्षक राजाराम मांढरेकर यांच्या हस्ते व मध्य रेल्वेचे अधिकारी श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत पार पडले. या वृत्तामुळे स्थानिक नागरिक व वाहन चालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
मोहोपाडा येथील जनता विद्यालयात जिल्हास्तरीय खुली तायक्वांडो स्पर्धा उत्साहात पार पडली. स्पर्धेत 200 पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग घेत उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन केले. अत्यंत चुरशीच्या लढाईंमध्ये अटॅकर्स तायक्वांडो अकॅडमीने सर्वसाधारण विजेतेपद पटकावत अव्वल स्थान मिळवले. गुरुकुल अकॅडमी द्वितीय, अगस्तू अकॅडमी तृतीय, तर किंग फायटर क्लब व तायक्वांडो स्पोर्ट्स अकॅडमी अनुक्रमे पुढील स्थानावर राहिले. स्पर्धेचे उद्घाटन तुळशीदास पाटील व सरपंच उमाताई मुंढे यांच्या हस्ते झाले. विजेत्यांना पदके व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. JNPA परिसरात आयोजित महिला क्रिकेट स्पर्धेत न्हावाशेवा पोलीस ठाण्यातील महिला संघाने उत्कृष्ट कामगिरी करत पारितोषिक पटकावले. या स्पर्धेत पोलीस व CISF महिला कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. संचिता म्हात्रे हिने संघाचे नेतृत्व केले. संघाने 3 पैकी 2 सामने जिंकत विजेतेपद मिळवले. NSFT पोर्टच्या जानवी यांच्या पुढाकाराने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या संघाचा नवी मुंबई पोलीस अधिकारी शांताराम लेंडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. महिलांना व्यासपीठ मिळावे यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत निजामपूर मंडळात आयोजित शिबिराला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. 35 गावातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेत विविध दाखले प्राप्त केले. यामध्ये उत्पन्न, जात, अधिवास असे 33 दाखले, 8 जन्म दाखले, 27 फेरफार निर्गतीकरण, 30 वारस नोंदी व 7/12 वाटप करण्यात आले. संजय गांधी व श्रावण बाळ योजनेअंतर्गत 45 अर्जांपैकी 20 जणांना मंजुरी पत्र देण्यात आले. लक्ष्मी मुक्ती योजनेचा 2 महिलांना लाभ मिळाला. आधार अपडेट, आयुष्यमान कार्ड, कृषी साहित्य वाटप व आरोग्य तपासणीही पार पडली. पेण पोलीस ठाण्यात सेवा सहयोग फाउंडेशनच्या वतीने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले. राईट टू सेफ्टी अभियानाअंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला. एकूण 42 पोलीस तसेच वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांना हेल्मेट देण्यात आले. फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी पोलिसांचे कार्य कठीण असून त्यांच्या सुरक्षेसाठी हा उपक्रम आहे असे सांगितले. पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी कर्मचाऱ्यांना हेल्मेटचा नियमित वापर करण्याचे आवाहन केले. तसेच नागरिकांनाही हेल्मेट वापराचा संदेश देण्याचे सांगितले. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.